नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। गणेश महोत्सवातील सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मोती तलावात तब्बल 20 कोटी रुपये खर्च करून विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गणेश विसर्जन दरम्यान जीवितहानीचा धोका राहिला नाही। महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्वतः लक्ष देत विक्रमी वेळेत हे काम पूर्ण करून घेतले आहे। श्री गणरायाच्या स्थापनेनंतर काही जण हे 1.5 दिवसांनंतरच गणरायाचं विसर्जन करत असतात। या पार्श्वभूमीवर सर्व गणेश भक्तांना जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे। सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपती एकाच ठिकाणी मोती तलाव जवळील नव्याने उभारण्यात आलेल्या कुंडातच करावी, इतर कुठल्याही नैसर्गिक पाणवठ्यावर विसर्जन करू नये, असं जाहीर आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलं आहे। महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून प्रशस्त अशी मोतीबाग तलावाजवळ विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे। याच ठिकाणी सर्व गणेश भक्तांनी श्री गणरायाचे विसर्जन करावे अशी नम्र विनंती आयुक्त यांनी एमसीएन न्यूजच्या माध्यमातून केली आहे। विसर्जनासाठी ॲक्च्युअली काही लोक 1.5 दिवसापासूनच विसर्जन करायला सुरुवात करतात। माझी विसर्जन करणाऱ्या आणि गणेशोत्सवात सहभागी असणाऱ्या सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था चांगली केलेली आहे, त्याच ठिकाणी विसर्जन करावं, इतर कोणत्याही नैसर्गिक पाणवठ्यावर विसर्जन करू नये। त्यामुळे प्रदूषण आहे किंवा गणपतींच्या मूर्तींच्या पावित्र्याचाही प्रश्न आहे। ज्या ठिकाणी महापालिकेने व्यवस्था केली आहे त्याच ठिकाणी विसर्जन करावं, इतर ठिकाणी कोणत्याही स्वरूपात विसर्जन करू नये। कुठल्या ठिकाणी व्यवस्था आपण दरवर्षी मोतीबागेच्या ठिकाणी व्यवस्था करतो, तिथं घरगुती आणि सार्वजनिकसाठी वेगळी करतो, आणि यावेळी सार्वजनिक आणि घरगुती एकाच ठिकाणी आपण विसर्जित करणार आहोत। अशी प्रशस्त व्यवस्था आहे। महापालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून कृत्रिम कुंड तयार केला आहे। त्या ठिकाणी आपणाला एक रिक्रिएशनल स्पेस, एक गणपती विसर्जनाचं चांगलं ठिकाण आणि एक आपला थोडा वेळ आपण किंबहुना विरंगुळ्याचं ठिकाण ही डेव्हलप होईल अशा पद्धतीने आपण त्याची व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण काम झालंय का? कुंडाचं काम बहुतांशी काम झालेलं आहे, 80-90% पेक्षा जास्त झाले। ज्या ठिकाणी विसर्जन करायचं आहे त्या ठिकाणचं काम आपलं 100% पूर्ण झालेलं आहे। जालना शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात श्रीची स्थापना करण्यात आली। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाने ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे जिल्हाभरात उत्साहात स्वागत करण्यात आले। या पार्श्वभूमीवर जालना शहरातील श्री गणेश महासंघ 2025 जालन्याच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपचे भास्करराव दानवे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा श्री गणेश महासंघ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यथोचित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की गणेश उत्सव हा सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि भक्तिभाव वाढवणारा उत्सव आहे। श्री गणेश महासंघाच्या माध्यमातून जालना शहरातील विविध गणेश मंडळांचे एकत्रित कार्य आणि अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी बोलताना सांगितलं की आता देशासमोर अमेरिकेने जे टेरिफ धोरण लावले आहे त्याच्या विरोधात जे देखावे चांगल्या प्रकारे कुणी गणेश मंडळ सादर करेल तर त्यास रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येईल आणि गौरव देखील करण्यात येणार असल्याचं सांगत श्री गणेश महासंघाच्या सर्व मंडळातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। आयोजित या क्रिस्टल कॉम्प्लेक्स मामा चौक जवळील मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपचे भास्करराव दानवे पाटील, श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल, उपाध्यक्ष विकी वाघमारे, महासचिव बाबा भैयानंद, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश धनावत, माजी नगरसेवक अशोक पवार, पारसनंदजी यादव, दिनेश भगत, शुभम काटकर, संतोष आर्य, दुर्गेश कोठटीवाले, सुनील नंद, प्रणय सारस्वत, योगेश देवावाले आदी श्री गणेश महासंघाच्या जालन्याच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती। गणेश महासंघाचा आज कार्यालयाचं उद्घाटन झालं। आम्ही थोडा उशीर आलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। अगोदर आपले नवीन रोहित भुरेवालजी यांना मी मनापासून शुभेच्छा देतोय। आणि आता देशासमोर जे अमेरिकेने टेरिफ लावलं त्याच्या विरोधात जे देखावे चांगले करेल जे गणेश मंडळ, असा 3 प्राइस ठेवायचे, 31, 31 आणि 11 असा प्राइस गणेश महासंघ ठेवणार आहे। त्याच्यानंतर जे आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सक्सेस आपल्याला भेटला आहे
त्याचेही देखावे जर कोणी करत मंडळाला आव्हान करणार त्याचाही प्राइस 31, 21 आणि 11 असं ठेवणार आहे. आणि प्रत्येक मंडळाने देशभक्तीचे गाणे लावले पाहिजे, आरती सोबत देशभक्तीचे गाणे लावले पाहिजे. पिक्चरचे किंवा डिस्को फिस्कोचे गाणे न लावता आपल्या देशभक्ती आणि देवाची आरतीचे गाणे लावले पाहिजे. सिस्टमॅटिक जे माणूस डेकोरेशन करेल, सिस्टमॅटिक त्याचा मिरवणूक निघेल, सिस्टमॅटिकली जे 11 दिवस देवाची पूजा करणार त्यांनाही आम्ही पारितोषिक देण्यासाठी गणेश महामंडळाला विनंती करतो. आणि निश्चितही आज याचा उद्घाटन झाला, मला फार चांगला वाटतं. आणि रोहितला मी विनंती करतो याचा 11 दिवस 1 दिवस वाढून तुम्हाला आलेला आहे, यासाठी तुम्ही चांगला काम करा एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा तर काय सांगा? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गेल्या 50 वर्षाची गणेश महासंघाची परंपरा आजही या ठिकाणी जालना शहरामध्ये अत्यंत ताकदीने या ठिकाणी उभा आहे. सुरुवातीला श्यामशेठ साहनी आणि अलीकडच्या काळामध्ये पारस नंद या सर्वांनी अत्यंत ताकदीने, आम्ही सर्व त्यांचे फाउंडर मेंबर आहोत. आणि हा गणेश महासंघ सर्व गणेश महामंडळाला सोबत घेऊन काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. भाईचारा सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. त्यामुळं जालना शहरातला हा गणेश महासंघ अत्यंत ताकदीचा महासंघ आहे. आणि या महासंघाला एक चांगली परंपरा आहे. आज गणेश महासंघाच्या कार्यालयाचं ओपनिंग, या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्व गणेश भक्तांना शांततेने आपला उत्साह साजरा करावा यासाठी विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. रिद्धी सिद्धीचा दाता विघ्नहर्ता गणरायाचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती प्राप्त जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे 108 किलो वजनी चांदीची सोन्याचा मुलमा असलेल्या 2 कोटींचा गणपती बाप्पांच्या मनमोहक मूर्तीस जल्लोष आणि थाटात विराजमान करण्यात आले. खामगाव येथून जालना शहरातील बढी सडक इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ रूपम हॉल इथून सजवलेल्या रथात मूर्तीची मंडळ स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. संबळ वाद्यांचा गजरात सदस्यांनी ठेका धरत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. उद्योजक रवी निवास मानधना परिवारातील सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रितेश मिश्रा, अतुल मंत्री, संस्थापक अजय भारतीय, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, योगेश मानधना, गोपाल मानधना, हरेश देवावाले, डॉक्टर अरविंद सोनी, जगदीश मुंदडा, पुरुषोत्तम भक्कड, राजकुमार दयमा, महेश सारस्वत, राजेश अग्रवाल, आनंद मंत्री, गौरीशंकर देवीदान, आदेश मंत्री, किशोर अग्रवाल, रोहित भुरेवाल, गणेश तिवारी, अजय अग्रवाल, धर्मेंद्र भानुशाली, अलोक गोरंट्याल, गणेश भुरेवाल, प्रमोद वाघमारे, महावीर मर्लेचा, मनोज संवर, संदीप गोयल, नितीन अग्रवाल यांच्यासह मंडळाचे सदस्य श्री भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना वेगवेगळे देखावे, प्रसाद, कुटुंबियांसह आनंद घेता येईल असा मंडळाच्या नावाप्रमाणेच अनोखा गणेशोत्सव साजरा होणार असल्याचं संस्थापक अजय भारतीया, अध्यक्ष रितेश मिश्रा, अतुल मंत्री यांनी सांगितलं. अनोखा गणेश मंडळचा हा 10वा वर्ष आहे आणि अनोखा जसं नाव आहे तसेच वेगवेगळे कार्य आम्ही नेहमी करत राहतो. आपण पाहताय हा 3रा वर्ष आहे. चांदीचा गणपती आम्ही बनवला आहे आणि आता हळूहळू दानदाते त्याला सोन्याची पॉलिश करण्याची इच्छा आहे लोकांची, म्हणून ते दान देत आहेत. यावर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प, लोकांसाठी आम्ही शुगर चेकअप कॅम्प असे वेगवेगळे प्रयोग करणार आहोत. आणि 31 तारखेपासून महाप्रसादीचं रोज आम्ही इथे आयोजन करतो आणि त्या निमित्ताने आमची इच्छा आहे की जालन्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी महाप्रसादीचा लाभ घ्यावा. आणि इथे हरियाणावरून मागच्या 3 वर्षापासून आम्ही एक भव्य झाकी आणतो आहे, जे धार्मिक याच्यावर बेस्ड आहे. तर लोकांनी त्या झाकीचाही इथे आनंद घ्यावा अशी आमची सर्व जालनेकरांना मनपूर्वक प्रार्थना. जालना शहर महानगरपालिका, जालना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महानगरपालिका जालना मुख्य कार्यालयातील गणरायाची महाआरती उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी विजय फुलंब्रीकर, सचिन मेहरा, प्रमोद वाघमारे, राजेश बगळे, अजय प्रेमभर्ती, बंडू चव्हाण, पंडित पवार, संतोष निकम, मंडळाचे अध्यक्ष सावता तरासे, उपाध्यक्ष विकास जयस्वाल, प्रफुल्ल आंबेकर, अनिल वानखेडे, शेख कादर, देवानंद तुपेकर, हितेंद्र आगळे, मनोज गिरे, लक्ष्मीकांत नाकडे, असलम बेग, नामदेव मस्के, शिवाजी माळी, आरेफ बेग, पिंपलेकर महाराज, किरण पाटील, दीपक देशपांडे, संदीप मस्के आणि सर्व महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। या वर्षीचा अध्यक्ष मी सावता तरासे या नात्यानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण जालना शहर महानगरपालिका येथे माननीय आयुक्त तथा प्रशासक सन्माननीय संतोषजी खांडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वामध्ये आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी श्री गणेश मूर्तीची स्थापना जालना शहर महानगरपालिका या ठिकाणी केलेली आहे। काल सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक साहेब यांच्या हस्ते श्रींची स्थापना आणि महाआरती व पूजा संपन्न झालेली आहे। तसेच आज माननीय अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड मॅडम यांच्या हस्ते आज आरती श्रींची झालेली आहे। असेच विविध मान्यवर रोज या ठिकाणी आपण शहरातले प्रतिष्ठित असे बोलत असतो, त्यांच्या हस्ते रोज या ठिकाणी सकाळची आरती होईल आणि शेवटी आपण महाप्रसादा भंडारा याचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व शहरवासियांनी आणि शहरातील नागरिकांनी सर्वांनी भंडाऱ्याचा या गणेशोत्सवाचा लाभ घ्यावा असं सर्व गणेश मंडळातर्फे या ठिकाणी मी आवाहन करतो। धन्यवाद। एकीकडे जालना जिल्ह्यात महसूल घोटाळा गाजत असतानाच लोकायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे काही तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जालना जिल्ह्यात कार्यरत आहे। अशा लोकांवर दप्तर दिरंगाईनुसार कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी आता थेट सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक रविकांत जगधने यांनी केली आहे। जालना जिल्ह्यातील काळेगाव आणि सावरगाव येथील जमिनीचे फेरफार होत नसल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांना या महसूलच्या मुजोर अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथील गट क्रमांक 166 आणि 155 आणि सावरगाव येथील गट क्रमांक 84 आणि 85 मधील जमिनीचे फेरफार होत नाहीये। येथील जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार झालेले असून सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, लाखो रुपये गुंतले आहेत। मात्र संबंधित सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना हे फेर मंजूर न केल्यानं सर्वसामान्य नागरिकांना थेट लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल करावी लागते। त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त यांनी फेरफार दाखल करून घेण्याबाबत आदेश दिले होते। मात्र तेथील मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत या प्रकरणात फेर मंजूर केलेले नाहीत। त्यामुळे सलग मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। या निवेदनामध्ये रविकांत जगदाने, किशोर कदम, मायादेवी विष्णू खरात, द्रौपदीबाई भुदेकर, मंजू लखन पराभरी, शकीलबाई शेळके, भुजंगराव करणवळ, रमेश कुंभकर आणि ॲडव्होकेट यांच्या स्वाक्षऱ्या होतात। तर यावेळी अपील करते वकील महेश धर्नावत ॲडव्होकेट यांची उपस्थिती होती। आज आम्ही सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य या श्री रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात आम्ही आज तहसील कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटून गट नंबर 166 155 सिंधी कालेगाव व गट नंबर 84 85 सावरगाव यातील जे प्रलंबित फेरफार आहे त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे। मान्य लोक आयुक्त साहेबांनी सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी तहसील कार्यालय यांच्यावर तौशर्य ओढून निर्णय दिला होता की प्रलोभनपोटी फेरफार प्रलंबित आहे आणि फेरफार खरेदीच्या आधारे घेणे हे प्रशासनाचं कर्तव्य आहे। असे असताना फेरफार घेतली जात नाही, सामान्य लोकांना त्रास दिला जातं। आता जगधने साहेब या आंदोलनात उभे राहिल्याने आता आमच्या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप भेटलेलं आहे आणि आता तहसील मॅडमला भेटून त्यांनी पण सांगितलं आहे की आम्ही फेरफार संदर्भात जर बाजूच्या गटामध्ये होत असेल तर आम्ही पण करू, याचं आश्वासन लोकांना दिलेलं आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा आम्ही भेटून हे गोष्ट करणार आहोत। आता बावनकुळे साहेब आले होते मध्ये, त्यांच्याकडे सुद्धा जगधने साहेबांनी निवेदन पाठवलेलं आहे। परत झोपडपट्टी वासियांना PR कार्ड दिलं जातं, मग आपल्याला का नाही, हा प्रश्न लोकांना, सामान्य लोकांना उपस्थित झालेला आहे। आणि मला खात्री आहे की जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत जगधने साहेब व्यापकपणे हा प्रश्न मांडून लोकांना न्याय मिळवून देतील। धन्यवाद। याच्यामध्ये कायदेशीर म्हणजे कुठली अडचण राहिलेली नाहीये। याच्यामध्ये कायदेशीररित्या जे सर्व लोकांनी इथं आपले पोटपाटणी हे सगळं कष्ट करून हे सगळं जमिनी खरेदी केलेल्या आहे। रीतसर सगळ्या गोष्टी असूनही सुद्धा
याच्यामध्ये कुठलेही फेर घेतले जात नाहीये. वारंवार प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना, तहसीलदारांना यांना सगळ्यांना निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. याच्यामध्ये आम्ही 24/3/2023 रोजी आयुक्तांकडे तक्रार सुद्धा केलेली आहे. त्यामध्ये आयुक्तांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सर्व बाबी रीतसर असून सुद्धा याच्यामध्ये लाचेचा प्रकार दिसून येत आहे असं आदेशामध्ये नमूद आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची यामध्ये जाणून बुजून फेर थांबवलेले आहे असे आदेश आहे. हे सगळं तहसीलदार साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना दाखवून सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही. याच्यामुळे आमची प्रशासनाला एवढीच निवेदन आहे की गोरगरीब लोकांकडे बघून या जमिनीचा मार्गही प्रश्न लावण्यात यावा व नाहीतर याच्यावरती जे पण आंदोलन वगैरे होतील त्याला प्रशासन सुद्धा जबाबदार राहणार. आज आम्ही जालना तालुक्यातील गट क्रमांक 166, 155 सिंधी काळेगाव, त्याचबरोबर गट क्रमांक 84-85 सावरगाव येथील जे काही प्लॉट धारक आहे यांचा फेर जालना जिल्ह्यातील प्रशासनाने अद्याप घेतलेला नाही. विद्यमान लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 8/5/2023 रोजी तात्काळ पत्र पाठवून इथल्या प्रशासनाला आदेशित केलेला आहे की या गटातील फेर हा तात्काळ घेण्यात यावा. एकीकडे जालना तालुक्यातील सर्व गटाचे फेर घेण्यात येत आहेत, मात्र या गटाचा फेर प्रशासन घेत नाही. या गटाच्या शेजारी असलेल्या 120, 142, 143 आणि 292 या गटातील फेर हे प्रशासन घेत आहे, मात्र जाणीवपूर्वक या गटाचा फेर हे प्रशासन घेत नाही. आज आपण बघता की ह्या गटाच्या शेजारून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि फेर न झाल्यामुळं या समृद्धी महामार्गाचा मावेजा या प्लॉट धारकाला होत नाही. त्याचबरोबर शासनाच्या जे काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ या येथील लोकांना होत नाही. आज जे काही हे लोक आहेत ते सर्वसामान्य असून त्यांनी खूप पोट तिडकीने उपाशी राहून हे प्लॉट विकत घेतलेले आहेत, मात्र प्रशासनाच्या अशा आडमुठी धोरणामुळे हे सर्व लोक शासनाच्या योजनेपासून वंचित राहत आहेत. मी प्रशासनाला या निमित्ताने एवढं सांगेल की आमच्या मागणीवर आपण जर तात्काळ निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि प्रशासनाला विटी धरल्याशिवाय राहणार नाही. भारतातील अग्रगण्य स्टील कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका स्टील कंपनीत गणपती बाप्पाचे आगमन झाले. येथील गणेश मंडळातर्फे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून पहिल्या दिवशी कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. यावेळी अरुण अग्रवाल, अनुज बन्सल, अनिल गोयल, यश गोयल, गोपाल सेठ गोयल, गोविंद गोयल, मनोज जिंदल आदी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्री रोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग,
नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ॲडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे। जालना शहर महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव 2025 या समितीतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अध्यक्ष सावता चक्रधर तरासे, उपाध्यक्ष विकास जयकिशोर जयस्वाल, सचिव संतोष निकम, कोषाध्यक्ष शेख कादर, सहसचिव असलम बेग, भंडारा व्यवस्थापक सचिन मेहरा, आरती व्यवस्थापक देवानंद तुबेकर, यजमान व्यवस्थापक हितेंद्र आगळे, मंडळाचे सदस्य फिरोज बेग, संपत पाखरे, मनोज गिरे, विनोद कुरील, अमृत जयस्वाल, अनिल वानखेडे, जलील खान, आफर बेग, रवी काटे, नामदेव मस्के, शिवाजी माळी, आतिक शेख, नितीन खिल्लारे, दीपक मंटे, राहुल लोखंडे, दत्त अकोले आणि संजय तिवारी।